माझ्यापासून काही एक हरकत येऊ देऊ नको. जशी आतापर्यंत तुझी कामगिरी पार पाडली त्या पद्धतीत पाडून, त्यामुळे कोणा कुठल्या गोष्टीचा त्रास होता नाही की तू खबरदारी घेऊन कुठल्या गोष्टीचा वाटेची ते स्वीकार जाता या मानावरून त्या मानावर जशी काय रीत मदत होती त्याप्रमाणे काही कारणास्तव झालेली नाही. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा कोणा लगेच धक्को लागत त्रास होता नाही. आणि हा तुझा वाजी पुढे करता असाव त्याचा सगळ्यांचा उमेद देऊन पुढे व्यवस्थित तुझा वार्षिक पाठ पाडून देण्यात आतुर आहे. होय महाराज. पहिली शकते. आजपर्यंत जे अडलेले सगळे बालचिक आम्ही पार केले. ज्या वेळात अडचण मी त्या वेळात मी शब्द मी पुरी केलं. माझ आणि जी काय हाय ज्या वार्षिक होतात त्या वार्षिकाच्या वेळा मी तो शब्द दिलाय की नाही तो विचार. आणि त्याच्यानंतर
आज माझ्या ते कानगळ सगळ्यांनी माझ्यावर विश्वासच काढून घेतले. माझ्या विश्वासच ठेवले तरी सुद्धा मी जय जय अडचण त्याच्या हात मार म्हणून सांगितलं एकांतर काय त्यालाच काय माझा वार्षिक मी पार पाडता द्यायचं कोणाच्या गव्यात धक्को न लागता. तू अडतोस तो कशामुळे अडतोस काय आणि आजी काय माझी कोटी बोटची जो नियम असतो तो झालेला नाही. मग त्या ठिकाणी मी जायचं लागतं. वर्षाचं माझं कोटी भरचं पहिलं तरी जाप आणि त्याची आपण निधी सोडतो नाही तेव्हा निधी नारळ करतो जाप करतो आणि संध्याकाळी घरचे जाप झाले नाही. तुम्ही डायरेक्ट तुम्हाला वार्षिकाला डायरेक्ट मी करू म्हणून आज मी किती काय अडचण असते आता या मांडाला त्या मांडावर घेणार आणि नंतर जाऊन ते जाप करणार. जागेवर जाऊन जाप करणार. पण आता कसं वर्षाची माझी वेळ टाकली आणि त्याची आता हे पद्धत केला त्याची पद्धत नाही. आजपर्यंत तू पद्धत ठेवलंच काय ठेवलंच काय जो काय म्हणून हा त्याची जागा मी डावलून मी माझा वार्षिक पुरा करतो. पुढे काय नाही निवाडू किती काय असलं तरी काय त्यातलं मी जाऊ काय व्हायचं वार्षिक वार्षिक कोवडं तरी सुद्धा मी सांभाळते म्हणून गाव घरापासून सगळ्यांची रखवाली कदम लोकांनी केला जी काय प्रथा असा केला त्या प्रथेप्रमाणे काय होत नाही त्याच्या भरपूर पहिली जबाबदारी घ्यायची ना जी काय वर्ष हा तो आज माझ्याकडे पहिलं येत ना आज गावघराच्या पुढे शब्द टाकतो की आज गावघरात पहिली जबाबदारी घ्यायची आहे. त्याचं सगळा माझ्या गटलीच आणि मला उलट मागाच जास्त होतं आता गावघरात आता माझ्या अडटा म्हणून ते काम करतो. मी त्या
काय माझ्यापासून कसलाही त्रास नव्हता. जी काय माझ्या ठरवलेला वार्षिक पुरा करतात ना ते काल शहराच्या पैसे आणखी मिळून देईल. आणि जी काय अडणूक करतात त्याला पण मी चांगली वृत्ती तव बटवणं लागतात त्याच्या सगळ्यांचा मी सुखी लागते. आज म्हशी ते दाण बसव तरी पण माझ्या काही काळजी करू नको. काय माझा पुरा करून मी घेते. ती बघा पहिली काही भेट घेऊन जातो. वेळ कमी आहे तो भोकायला सगळं वाटे मोठ्या माडामध्ये उभं राहून तरी जात करू आज जे काय 12 तास ते जाऊन ते चांगला पण ते भरलेला पण पूर्वी पण विश्रांती घेत नाही. त्या माडावर शुकाळा जाता असा कुठल्याही गोष्टीचा वाटेत पेटे त्रास होता नाही. काही खोटा नसता काय कर्तव्याची कोणती काय असली तरी हा घटके तू बाजूक करून ठेव. आतापर्यंत तसं सांभाळ केलं तसं सांभाळ करून रखवाली पोटाळण्याचा तू राजी. वर्षाची जी काय गोष्टी आणि जे काय झाली आमची आज वार्षिक त्याबद्दल आज क्षमा कर. काही कारणास्तव वार्षिक राहून सांगण्याचं आणि त्या ठिकाणी भरलेला नियम ठेवून वाढवू नको की काय करू आता ठेवून मी सुरुवात करा हो पण आता करून नारळ
पाड्या तू आज मूळपुरुष ठाणेश्वर महाराजा शिवकाळ तुझी मांडावर इल्लेली आज आणि त्याबद्दल त्याप्रमाणे जी काय मर्यादा त्याप्रमाणे तुका बोलला येतो आहे तुला पण टांग लागतं ना आज ती खबरदारी आज 12-5 गावघरांनी घ्यायची कोणाच कसलंही करू देत नाही माझा वाचिक जसं आनंदात करून घेतो एकमेकांना समजून घ्या काय करायचं नाही एकमेकांना समजून एकमेकात घ्यायचं आणि एकदा आपण 5 दिवस व्यवस्थित एखाद्याला चुकला तरी नंतर सांगा तेव्हाच कोणी काय कोणाच ती सगळी खबरदारी गावघर किंवा जी काय मर्यादा माझ्या जा तू तर पुरी करून कारण नाही तर माझ्यात परत तो आज तर माझं परवानगी न देता केलं पहिलं जाऊन घे आज काही कारणास्तव आज तुझे हे करू हे केलं आता मी घेत करू आणि परवानगी होईल आज जी काय तुझी इच्छा आज त्या ठिकाणी दोघं एक पाठ कामगिरी चालू आणि कामगिरी चालू करू लगेच जायला येऊ शकूया वार्षिक होतो तर आताच जातो आणि उद्या हात जेव्हा मागायचा हाते साथ दे
बाकी
जय देव तो आज मेल्लेश्वर भगवती बारा काळ शिवकळा सारखी संदेशी देवाच्या भेटीत जाता असं या ठिकाणी कुठल्याही गोष्टीची हरकत येऊ देव नको त्या मार्गाचा या गणित करून पुढे व्यवस्थित कार्यक्रम पार पाडून देण्यात आज तू राजी हो रे मान. हरिश्चंद्र पाटील सालाबाद. जय देव तू आज मेल्लेश्वर भगवती बारा आकार हरिश्चंद्र पाटील सालाबाद भेट. जय देव तू आज मेल्लेश्वर भगवती बारा आकार आज नंदकुमार गावडे आज त्याची तब्येत पाणी बिघडलेली तेव्हा बरेच उपचार झालेले असत पण या ठिकाणी आज त्या लेकरात केलेलं औषध पाणी लागू पडा कुठल्याही गोष्टीवर त्याच्या लवे धक्को लागत देऊ नको असलेल्या त्याच्या मुलाबाळांच्या कुटुंबात सुखपती देव तुझ्या सेवेत अग्रेचा लेकरुआ ह्या वेळापासून आज त्या लेकरात औषध पाणी केलेला लागू पडा ठणठणीत करून सांभाळ करून रखोली पोटाळण्यात आज तू राजू. गेलेलं आहे. वायरमॅन बोलावलास ना उचललो. बाळा गेलो आम्ही शोधतो तुम्हाला मागे एवढे फास्ट चालतात का तुम्ही? जेवढाच गेलो असतो सध्या सध्या एक ग्लास पाणी दे ना. पाणी.
मुंड्या दादा आला तुझा तुझा दादा आला भेटून गेला का ना गळेभेट झाली मान्य करून घेऊन आज जगायच्या लेकराला आजारपणाचा यावेळेला औषध पाणी केलेलं व्यसन करून कुठल्याच गोष्टीचं त्या लेकराच्या लगेच लागा असलेल्या त्यांच्या मुलाला बाजूला ठेवा गाडीचं भरले एक राऊंड मध्ये मस्त बनवलं पहिल्याच दिवशी लावली नंतर लाईटिंग आज काल लावली हे मिळाली हरकी जिलेबीवाला होता जिलेबी 100ची जूट काय खायचं तर सांगा ठीक आहे आधी देवळात देव घेण्याशिवाय नंतर मग आपण फिरायचं
बाजू बाजू जय देव तू आठ महिलेश्वर भगवती बारा सात दिवस लाटतो तो आज शिवकाय दाण्याप्रमाणे आज पाठ्यपुस्तकाचे न्याय येते त्या ठिकाणी आज पाठाने शिवकाळा एकमत करून जसे पहिले दिवस व्यवस्थित आनंदात घालून त्या पद्धतीत हेही दिवस व्यवस्थित पार पाडून कुठल्या गोष्टीची अडचण येऊ देऊ नको वाहिली उचलली न्याय येतले त्यांचे न्याय करून देण्याचा तुला जो कुठल्या गोष्टीचं आज चुकी अपराध काय झालेले असले तरी माफ करून पुढे ते वार्षिक व्यवस्थित पार पाडून देण्याचा तुला जीवन जय देव तू आठ महिलेश्वर भगवती बारा आकार अनिल वापट कालापासप्रमाणे कालापासप्रमाणे भेटीचा फट ठेवलेला असा त्या मान्य करून घेऊन असलेल्या त्याच्या कुटुंबात मुलाबाळांचा सुखपती देव नोकरी धंदो व्यवसाय असा त्याच्या बरकत ज्या ठिकाणी कुठल्या गोष्टीची आज त्याच्या नवे धक्को लागा देऊ नको आणि असलेल्या कुटुंबात सुखपती देव सांभाळ करून रफाली कोटाळण्याचा चुरा देऊ
हाताने पण हा ना एक महिन्याच्या मुदतीत आधार पण नंतर आपल्या बाजूला औषध पाणी केलेलं लाखो बडा ठणठणीत करून कुठल्या परिस्थितीत त्यांच्या गव्यात धक्का लागत देऊ नको. आता बऱ्याच सांभाळ केलं तो सांभाळ करून जपानी पोटाने आज तुला या जग को आज मिळणे सर्वपती पारा आकार बाळा डोळेकर भेटीला फळ ठेवलेला असा या मान्य करून घेऊन आज जी काय त्याची तब्येत काढण्याची व्यवस्था औषध पाणी केलं लागोपडून संचलित करून त्या कुटुंबात खूप पती देऊन सांभाळ करून जपानी पोटाने अरे तो आलाय ना तो. टॅबलेट बघा काय व्हायला सकाळी पण पालखी घ्यायची आहे. तुला काय करायचं फोन ऐकलं नाही दिलं एक वाजता पोचली म्हणून सांगितलं. ए थांब. आणायचं ते घेऊन येणार.
माझ्या सरगावाची स्वारी करण्यासाठी गेला देवताला छोकी गोळा करून सोडलं. जिवंत आहे पण ते जिवंत शक्तीला देवतांचा सर्वनाश करणार तुमच्या बोलण्यामध्ये माझा तर विश्वासच बसत नाही. दिवाळीच्या टाइम दोघांनी सुरुवात केली. यादी संपली कोणी म्हटलं पुरवणी वगैरे जोडली असेल पुरवणी वगैरे काही नाही सगळं झालं. आता म्हणतात ते बघितलं आणि ठीक आहे एवढ्या गडबडीमध्ये माझं नाव झालेलं दिसत नाही असते. भगवंतांच्या हातून जे मिळणार आहे तो प्रसादच आहे ना. ते निघालेले बघितलं आणि इकडे प्रभू रामचंद्र मात्र जुळवून करायला आणि सीतादेवीच्या नजरेतनं ते सुटलं नाही. सीतादेवी म्हणतात अहो काय झालं काय झालं काय विचार बघितलंच ना हनुमंत गेलो बरोबर येणारच. अहो तुम्ही त्याचं नाव यादीत घेतलं नाही तेव्हा हनुमंताला कसं आहे माणूस कसं आहे मला चांगलाच माहिती त्यामुळे तू येणार. हो त्याचंही नाव यादीमध्ये घालायला पाहिजे होतं आणि त्याला काहीतरी द्यायला पाहिजे होतं. हे शब्द ऐकले आणि ध्रुव म्हणाले त्याला काहीतरी द्यायला पाहिजे होतं. काही
चिन्मयी सुखधामी जाऊनी एकांती कवडावे लक्ष्मी आड पडता धावे लक्ष्मी आड पडता धावे लक्ष्मी आड पडता धावे ज्यांनी ज्यांनी हा उत्सव केला, या उत्सवामध्ये तनमन धने करून ज्यांनी ज्यांनी सेवा केली त्या सर्वांची सेवा निर्लेश्वर भगवानांनी, रामेश्वर भगवानांनी, जगदंबा भगवती मातेला आपल्या चरणाशी रुजू करून घ्यावी आणि सर्वांकरता एकच प्रार्थना करूया. प्रत्येकाचा काही नोकरी उद्योग धंदा व्यवसाय असेल, या गावामध्ये असतील, गावातल्या बाहेरचे असतील, इथले असतील, पण शहरामध्ये नोकरी उद्योग धंद्याच्या निमित्तानं राहत असतील, त्या सर्वांची व्यवस्थांची कृपा व्हावी. जे जे सेवेकलेच्या सेवा सर्वांनी केले त्या सेवेचं उत्तम त्या सर्वांना द्यावं भगवंतानी. या गावामध्ये शेतीवाडी बागबागायती सुबत्ता व्हावी. लहान मुलं शिक्षण विद्याभ्यास वगैरे घेत असतील त्या यश प्राप्त व्हावं. आरोग्य सगळ्यांचं चांगलं राहावं. निसर्ग टिकवण्याची सर्वांना बुद्धी व्हावी अशी प्रार्थना करूया. सर्वेंद्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखं स्यात्. धर्मे प्रीतिं सर्वभक्तेव भक्तिं सत्सङ्गाप्तिं देहमुक्तिं च मुक्तिं भावादत्तिं च विदानन्दमूर्ते भूतात्मस्तात्मरास्तात्मस्ते आकल्पहारस्य भावे दया पुरा माहिया सकला भूतनाथा कल्पनेची बाधा करो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा नलागो राजसा माझी आपुष्पदासा भाविका श्रीमदास्तु. नामा म्हणे असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंग 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 भवे भवे यथा वसुपादयोस्तव जायते तथा कृष्णदेवेश नादस्मृतोऽयतः. केलेली कीर्तन सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करूया आणि कीर्तनामध्ये होऊया. मूळ पदामध्ये तारकाश्रम स्वामी महाराज सांगतात, भगवंता तुम्ही जर प्रसन्न असाल ना तर माझी मागणी एकच आहे, ती कुठची तर तुमची अखंड आवड आम्हाला द्या. मूळ पदामध्ये स्वामी महाराज सांगतात, आवडे मजलाते प्रभू तुझी आवडे मजलाते पाकटाक्षे पावणे मजकडे पाकटाक्षे पावणे मजकडे अहमवतार मजकडे
दोन